नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलोय कांद्याच्या प्लॉटवर आणि हा कांद्याचा प्लॉट आहे आता जवळपास 3 महिन्याचा. कांद्याचा प्लॉट 3 महिन्याचा झाल्यानंतर कांद्याची जी पातीची साईज आहे ती थांबते आणि त्याच्यानंतर कांद्याची खालची जे फळ साईज आहे ती बनायला तयार होते. आता हा कांदा बनतोय बघा. आता हा कांदा चांगल्या साईजचा बनायला पाहिजे, तर याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ड्रीपमधून जे आहेत ते ड्रीपमधून आपल्याला 05234 याचं ड्रीपमधून आपल्याला एकरी 4 किलो सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसाने आपल्याला बायोलॉजिकल सिगमेंटमधून जर बघितलं तर बॅक्टेरिया हे आपल्याला ड्रीपमधून सोडायचे आहे. त्याच्यासाठी आपण जर बॅक्टेरिया जर सोडले तर फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझर बॅक्टेरिया हे 2 प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला कांद्याला सोडायचं आहे, जेणेकरून कांद्याची साईज चांगली वाढायला पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला एच डी फॉर्म्युलेशनमधले पण घेता येते आणि साधे 1 लिटरमधले पण घेता येते. जर आपल्याला चांगला परिणाम जर पाहिजे असेल, लवकर रिझल्ट मिळायला हवा असेल, तर आपण त्याच्यासाठी एच डी फॉर्म्युलेशनमधले IPL बायोलॉजिकलचे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया येतात, जे मार्केटमध्ये फॉस्फोशिया एच डी आणि पोटॅशिया एच डी नावाने मिळतात आणि ते आपल्याला एकरी 50-50 ml वापरायचं आहे. आणि वरून तुम्हाला दिसत असेल की शेंडा हा असा पिवळा पडतोय, हा करपा येतोय. याच्यासाठी आपल्याला बायोलॉजिकलमधून जर स्प्रे घ्यायचा असेल तर आपल्याला सुडोमोनास फ्लोरेन्सिस आणि बॅसिलस सबटिलस ह्या 2 बुरशीनाशकाच्या बायोलॉजिकलमधून आपल्याला वापर करायचा आहे. आणि आपल्याला चांगल्या कंपनीचे जर मार्केटमधून घ्यायचे असेल तर IPLचे बॅकपाईप नावाने सुडोमोनास मिळते आणि मेलडाऊन नावाने बॅसिलस सबटिलस मिळते. ह्या दोन्हीचे आपल्याला पंपाला 100 मिलीचे प्रमाण घेऊन चांगल्या पद्धतीनं पूर्ण पात भिजेपर्यंत स्प्रे घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आपण जर व्हर्टिसिलियम लेखाने जर घेतले तर आपल्याला थ्रिप्सचा पण कंट्रोल मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपण कांद्या 3 महिन्याच्या नंतर कांद्याच्या फुगवणीसाठी योग्य नियोजन करू शकता. धन्यवाद.